हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. हे बघा, अंशची गुड मॉर्निंग झाली होती. स्कूलची तयारी करायची होती आणि त्याला रात्री खायचं होतं जाम ब्रेड. तर त्याचं चाललं होतं जाम ब्रेड, चॉकलेट ब्रेड असं मला काहीतरी मम्मा टिफिनला दे. तर मग रात्री काही केलं नाही. मग सकाळी आता उठल्यानंतर त्याच्या चपातीसुद्धा केली होती. दूध चपाती म्हटलं सकाळचं खाऊन जाईल आणि टिफिनमध्ये चॉकलेट ब्रेड वगैरे देईल. तर मग त्याच्यासाठी चॉकलेट ब्रेडची तयारी चालली होती. आधी तव्यावरती ब्रेड गरम करून घेतले आणि त्याच्यानंतर हे जे चॉकलेटचं सिरपचं हे घेतलं आणि ह्याच्यावरती अशा पद्धतीने चॉकलेटचं पूर्ण राऊंड घेतलं. छान असं त्याला जसं आवडतं तसं त्याचं कसं असतं, पूर्ण चॉकलेट असं लागलं पाहिजे. आणि ह्या असल्या गोष्टी खातोसुद्धा, पण जास्त करून त्याला देत नाही. पण कधीतरी त्याला असं देत असते ना, तर त्याला पराठे, भाजी, चपाती ह्या गोष्टी त्याला मी देत असते. पण कधीतरी त्याला मागितलं आणि नाही दिलं आणि परत असं मनालासुद्धा लागतं की आज त्याला पाहिजे होतं ना, आपण ते दिलंच नाही. म्हणून रात्री त्यासाठी ब्रेड घेऊन आली होती आणि त्यानंतर बघा असे छान असे चॉकलेट ब्रेडचे त्याचे थोडे छोटे छोटे तुकडे करून दिले होते. कारण हे थंड झाल्यानंतर ना त्याचे जे असे काप म्हणजे जे कट करतो आपण काप तसे होणार नव्हते आणि टिफिनमध्ये पण एवढं सगळं नीट व्यवस्थित बसलं नसतं. म्हणून मी काय केलं, छोटे छोटे असे काप केले आणि त्याला असे टिफिनमध्ये भरून दिलं. त्यानंतर बघा आता त्याचं स्कूलमध्ये जायची तयारी झाली होती. आंघोळ वगैरे सगळं खाऊन वगैरे पण झालं होतं आणि त्याचं म्हणणं होतं मी घालणार आहे सॉक्स. तर आता तो नवीन नवीन गोष्टी स्वतःच्याच शिकायला लागलेला आहे. जसं की स्कूलमधनं आलं की त्याचं स्वेटर वगैरे काढणं, शूज काढणं, सॉक्स काढणं. पहिलं कसं व्हायचं, तो स्कूलमधनं आलं की मला त्या गोष्टी करायला लागायची. पण आता तसं होत नाही. तर त्याला स्कूलमध्ये सोडलं, त्याला बाई केलं आणि घरी आल्यानंतर छान असं छोटंसं गुलाबाला फूल आलं होतं. छान असं स्वामींची पूजा करून घेतली आणि माझ्या मैत्रिणीला मला जायचं होतं बाहेर. तर त्यासाठी जाण्यासाठी मी तयार झाली. आणि मग काय, जाण्या अगोदर पेट्रोल तर गाडीमध्ये टाकलंच पाहिजे. आम्ही दोघी निघालो होतो निगडीकडे. जय हिंद कपड्यांचं जे शोरूम आहे तिथं जायचं होतं. जाण्या अगोदर भक्तिशक्तीला हा झेंडा पाहिला नाही असं कधी झालंच नाही. खूप छान वाटतं तिथं पाहिल्यावरती. आणि मग काय, जय हिंदमध्ये आलो. तिला गावाला जायचं होतं, तिला मम्मीसाठी वगैरे साड्या वगैरे काय पाहायच्या होत्या, घ्यायच्या होत्या म्हणून. तर म्हटलं चल या जाऊया आपण. मग तिथे गेल्यानंतर खूप छान छान अशा ऑर्गनच्या साड्या वगैरे, कॉटनच्या साड्या, भरपूर साड्या, ऑफरसुद्धा लागलेल्या होत्या. तर मग काय, तिने तिच्या घरच्यांसाठी शॉपिंग केली. मग आम्ही निघालो पुन्हा घरी येण्यासाठी. कारण मुलांचा टायमिंग झाला होता. नाही म्हटलं तर भरपूरच उशीर झाला होता. 1:30 वाजत आली होती आणि आम्ही येतोपर्यंत काय, मग मुलांची बससुद्धा येईल ह्यामुळं मग खूप फास्ट असं मी निघालं. खूप छान वाटत होतं असं तिच्याबरोबर फिरताना. घरी आलून काय, मग अंश आलाच होता. मग क्रिशाला घेऊन खाली गेली आणि अंशला घेऊन आली. तर त्या दोघांचं कसं हाताला धरून चाललं होतं. अंशचं चाललं होतं तू पण हाताला धर शिवांश आणि आपण दोघं जण तिला धरून चालू. असं होतं माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंटमध्ये